घरातल्या गोष्टी म्हणा काय, तर ते म्हणजे असं अगदी म्हणजे खूपच सांगू नये कोणाला. बरं, एकदम छान. आपल्या आपल्या हो ना, मनातच झाकली मूठ 1.25 लाखाची. 1.25 लाखाची. तर आणि काय असतील ना चांगले वाईट विचार, तर ते शक्यतो काढून टाकण्याचे प्रयत्न करायचे. दररोज सकाळी आंघोळ वगैरे केली, व्यायाम केला की नंतर मग चहा घेते कमी साखरेचा. मला डायबेटीस आहे, शुगर आहे. आणि ते झालं की पहाटे 4ला उठते, तिथे रात्रभर खिडक्या बिडक्या का किती कष्ट करतात ते बघायचे मला. आता बाई पण भारी. बाई पण भारी मध्ये तुमचं. बसून आहे ना, आता बसून नाही. तुम्ही काय करत होत्या आधी? टीचर होते. टीचर कुठे? आहे शिवाजी लोणावळा. आणि मग कुठे राहत होत्या? इथं. पण म्हणजे जायच्या कशा मग तुम्ही? सकाळी जायचं बसने, 7:00च्या बसने जायचं, शिवाजीनगरला उतरायचं, 7:22 सह्याद्री एक्सप्रेस पकडायची, इंजिनच्या मागच्या पहिल्याच डब्यात बसायचं. आणि नंतर मग लोणावळ्याला उतरलं की धाडधाड जिरं काढणारी पहिली मी, करणारी मी, लगेच पळत पळत जाऊन एसटी पकडायची. अरे बापरे. एसटी इथून उतरायचं, 15 मिनिट छाप 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 चालत राहायचं. आणि त्यामुळं आता 82 वयातही मी तडा 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 तडा. अरे बापरे, आम्हाला हेवा वाटतं तुम्हाला बघून. माझे हात पाय मुंडकं बिडकं काहीही दुखत नाही. अरे वा. टना उड्या मारते. माझा जर तुम्ही व्यायाम पाहिला तर तुम्ही करूच शकणार नाही. मोठे करूच शकणार नाही. अरे पण काय अजून काय? सकाळी उठते, 5ला उठते, नंतर थोडंसं कोमट पाणी पिते, अर्धा ग्लास. ते झाल्यानंतर मग पाणी तापायला ठेवायचं, आंघोळ करायची, दातबीत घासून आंघोळ करायची. नंतर शुगर फ्री गोळी 1 टाकायची, त्याचा चहा करून प्यायचा. ते झालं की नंतर TV पुढं भगवद्गीतेचा अध्याय लागतो. अरे बापरे. पाहायचा, वाचायचा. त्याच्याप्रमाणे आपण आपलं आचरण ठेवायचं. अरे वा. नंतर त्यात व्यायाम शिकवतात 1084 नंबर चॅनलला. आणि आता हे मी जे सांगितलं 1089ला भगवद्गीतेचं चालतं, ते पाहते रोज. भगवद्गीता श्लोक आणि अर्थ येतो, ते रोज पाहते. त्यानंतर मग हे 1084ला ते व्यायामाचं सांगतात. नंतर आपलं आचरण कसं असावं, मुलांच्यावर संस्कार कसे करावेत, आपण जगात कसं वागावं. शक्यतो आपल्या काही जे असतील ना घरातल्या गोष्टी म्हणा काय, तर ते म्हणजे असं अगदी म्हणजे खूपच सांगू नये कोणाला. बरं, एकदम छान. आपल्या आपल्या मनातच झाकली मूठ 1.25 लाखाची. 1.25 लाखाची. तर आणि काय असतील ना चांगले वाईट विचार, तर ते शक्यतो काढून टाकण्याचे प्रयत्न करायचे. दररोज सकाळी आंघोळ वगैरे केली, व्यायाम केला की नंतर मग चहा घेते कमी साखरेचा. मला डायबेटीस आहे, शुगर आहे. आणि ते झालं की पहाटे 4ला उठते, तिथे रात्रभर खिडक्या बिडक्या उघड्या, का तर वायुविजन झालं पाहिजे. रात्रीची हवा जी असते ती शुद्ध असते. बरोबर. मग ते वायुविजन झालं पाहिजे म्हणून मग तिथे बसते, दीर्घ श्वसन, अनुलोम विलोम ते करते, हात गारा फिरवते, टंगड्या अशा वर खाली करते. अरे वा. तर त्यामुळे म्हणजे माझा व्यायाम जर तुम्ही पाहिला ना तर तुम्ही करूच शकणार नाही. आज माझं 82 नाही ना, मी आज शिकायला येते तुमच्याकडे. येऊ का? आज माझं 82 वय चालू आहे. 22 एप्रिल 1943चा माझा जन्म आहे. अरे वा. आता मी बघा, तुम्ही मला विचारताय प्रश्न, पण मी पहिल्यापासून बसलेली कशी दिसते तुम्हाला? हो, एकदम मस्त. ताट माझ्यापेक्षा छान. तर मी अशी पोट काढून वगैरे नाही, कधीच नाही. मी रोज बघते ना तुम्हाला. ताट बसायचं, पाठीचा काना ताट राहायला पाहिजे. आपले आचार विचार सगळे स्वच्छ आणि चांगले पाहिजे. दुसऱ्याबद्दल म्हणजे कोण कसं वागतं त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. बरोबर. आपण कसं वागतो ते आपण आपलं ठरवायचं. चांगले विचार, चांगले आचार असले की सगळं चांगलं होतं. आणि देवाला म्हणायचं, मी साईबाबांची भक्त आहे. तुम्हाला सांगते, माझा साईबाबा प्रसन्न झालेले. म्हणजे मी तेव्हा काहीतरी 14-15 वर्षाची असेल, तर आमच्या आईच्या वाड्यात उंबराचं झाड होतं. मी साईबाबांची भक्त आहे, तर मी अशी दररोज साईबाबांची प्रार्थना वगैरे करते. माझे पाठ आहे, तोंडपाठ रोज म्हणते. आणि असे उंबराच्या झाडाला दररोज पाणी घालायची, वाड्यात पूजा वगैरे करायची. आणि एकदा काय झालं, माझ्या वडिलांना दमा होता. माझ्या वडिलांना मध्यरात्री गुळाचा आणि सुंठीचा चहा लागायचा. तर आमच्या आईला बरं नव्हतं.
तर वडील काय म्हटले, मीना तू उठती का ग, जरा मला चहा करते का. मी टणक्यान उठले आणि म्हटलं करते. तर त्यावेळेस काही गॅस नव्हते, तर देवडीत म्हणजे कोणाऱ्यात असा स्टोव ठेवलेला होता आणि तो असा घेतला आणि आता खाली ठेवायचा चहा करायला. तर आमचं अर्धी भिंत आणि अर्ध्या भागात अशी जाळी होती स्वयंपाकघराच्या आणि मागे वाड्यात ते उंबराचं झाड. आणि काय झालं, अचानक त्या उंबराच्या झाडाच्या तिथं हजारो ट्यूबलाईटी लावा एवढा प्रकाश पडला, अख्खा वाडा दिसत होता. आणि उंबराच्या झाडाला सगळे साईबाबा ते हातात काळं भांडा घेऊन फेऱ्या मारत होते. अरे वा. ते फेऱ्या मारत होते आणि मी इतकी घाबरलेली लगे, इतका लख्ख प्रकाश पडला की कितीतरी ट्यूबलाईटी लावा आणि इतका कडकड कडकड आवाज आला. म्हटलं आपलं उंबराचं झाड पडलं. मी धाड धाड पळत पळत आले, वडिलांना मिठी मारली, म्हटलं दादा आपलं झाड पडलं, उंबराचं आपलं झाड पडलं. तर माझ्या वडिलांना तो कडकड आवाज आला, पण माझ्या भावाला हजारो ट्यूबलाईटी लावा तो प्रकाश खिडकीच्या जाळीतून दिसला आणि मला प्रकाशही दिसला आणि ते फेऱ्या मारतात साईबाबा ते पण दिसलं. आणि तेव्हापासून माझी साईबाबांवर श्रद्धा आहे, भक्ती आहे. मी सकाळी सुद्धा आंघोळ झाली ना, मी टी व्हीत ते साईबाबांचं लावते, त्यांचं अगदी हात लावून दर्शन घेते. टी व्हीत काच आहे ना, पण आपल्याला हात लावून पदस्पर्शाचं दर्शन झालं ते मी भाग्य समजते. वा वा, तुम्हाला भेटून खूप छान वाटलं, खूप छान बोललं तुम्ही. मंदिरात जायला पाहिजे असं नाही, मनात भाव असला ना की देव आपल्याला कुठेही भेटतो. बरोबर. सच्चाईने वागायचं, मुलांना पण मुलांच्यावर चांगले संस्कार करायचे. आता तुम्हाला एक गोष्ट सांगते, माझा नातू बालपणापासून माझ्या मुलीची मुलं मी सांभाळलीत, शिकवलीत, वागवलीत. तर एकदा असाच तो बारका नातू 5वीत होता आणि मला म्हणतो आई आई, मला आईच म्हणतो बरं, काळजी आहे तरी, आई आई तुला एक गंमत सांगू का. तर म्हटलं सांग. तू रागावणार नाही ना. तर म्हटलं अरे तू सांग तर म्हणे बरं. मग म्हणे अगं पोरं काय करतात, क्लासला आली ना ते काय करतात, घरून ना गेलेले बल आणतात आणि ते लावतात आणि चांगले बल काढून घरी नेतात. तर मी म्हटलं मग तू हे मला कशासाठी सांगतो, तू हे का सांगतो मला. म्हटलं तुला माहिती आहे म्हटलं टिळकांची गोष्ट. तर म्हणतो काय, मी शेंगा खाल्ल्या नाही, मी छडी घेणार नाही, मी कुणाचं नावही सांगणार नाही. आहे ना माहिती आहे टिळकांची गोष्ट. तर म्हणतो हा. म्हटलं मग त्याप्रमाणे वागायचं. कोणी बल काढू, कोणी काही करू, आपण तिकडे लक्ष द्यायचं नाही, आपण कोणाचं नावही सांगायचं नाही. आपण जर नाव सांगितलं तर निष्कारण आपल्याला ती पोरं मारतील. आपण मार पण खायचं नाही आणि तिकडे बघायचं नाही. आपण चांगलं वागायचं, चांगलं बघायचं, चांगलं ऐकायचं, चांगलं वाचायचं आणि चांगले विचार करायचे. चांगले विचार केले तर चांगलं होतं. हो का. मी म्हटलं तर वायुविजन झालं पाहिजे. रात्रीची हवा जी असते ती शुद्ध असते. हो बरोबर. मग ते वायुविजन झालं पाहिजे म्हणून मग तिथे बसते, दीर्घ श्वसन, अनुलोम विलोम ते करते, हात गारागारा फिरवते, हो टांगड्या अशा वर खाली करते. हो. अरे वा. तर त्यामुळे म्हणजे माझा व्यायाम जर तुम्ही पाहिला ना तर तुम्ही करूच शकणार नाही. आज माझं 82 नाही ना, मी आज शिकायला येते तुमच्याकडे, येऊ का. आज माझं 82 वय चालू आहे. 22 एप्रिल 1943चा माझा जन्म आहे. अरे वा. आता मी बघा, तुम्ही मला विचारताय प्रश्न, पण मी पहिल्यापासून बसलेली कशी दिसते तुम्हाला. हो एकदम मस्त ताट, तू माझ्यापेक्षा छान. मी अशी पोट काढून वगैरे नाही, कधीच नाही. कधी मी रोज बघते ना तुम्हाला. ताट बसायचं, पाठीचा काना ताट राहायला पाहिजे. आपले आचार विचार सगळे स्वच्छ आणि चांगले पाहिजे. दुसऱ्याबद्दल म्हणजे कोण कसं वागतं त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. बरोबर. आपण कसं वागतो ते आपण आपलं ठरवायचं. चांगले विचार, चांगले आचार असले की सगळं चांगलं होतं. आणि देवाला म्हणायचं मी साईबाबांची भक्त आहे. तुम्हाला सांगते माझा साईबाबा प्रसन्न झालेले. हो का. म्हणजे मी तेव्हा काहीतरी 14-15 वर्षाची असेल. तर आमच्या आईच्या वड्यात उंबराचं झाड होतं. मी साईबाबांची भक्त आहे, तर मी अशी दररोज साईबाबांची प्रार्थना वगैरे करते. माझे पाठ आहे, तोंडपाठ म्हणते. आणि अशीच उंबराच्या झाडाला दररोज पाणी घालायची, वाड्यात पूजा वगैरे करायची. आणि एकदा काय झालं, माझ्या वडिलांना दमा होता. माझ्या वडिलांना मध्यरात्री गुळाचा आणि सुंठीचा चहा लागायचा. तर आमच्या आईला बरं नव्हतं. तर वडील काय म्हटले, मीना तू उठती का ग, जरा मला चहा करते का. मी टणक्यान उठले आणि म्हटलं करते.
तर त्यावेळेस काही गॅस नव्हते, हं, तर देवडीत म्हणजे कोणाऱ्यात असा स्टोव ठेवलेला होता हं, आणि तो असा घेतला हं, आणि आता खाली ठेवायचा हं, चहा करायला. हं, तर आमचं अर्धी भिंत आणि अर्ध्या भागात अशी जाळी होती स्वयंपाकघराच्या हं, आणि मागे वाड्यात ते उंबराचं झाड. हं. आणि काय झालं अचानक त्या उंबराच्या झाडाच्या तिथं हजारो ट्यूबलाईटी लावा एवढा प्रकाश पडला, अरे बापरे. अख्खा वाडा दिसत होता. हं. आणि उंबराच्या झाडाला सगळे साईबाबा ते हातात काळं भांडं घेऊन फेऱ्या मारत होते. अरे वा. हं, हा ते फेऱ्या मारत होते.